पुण्यामध्ये असे नवीन 3 स्टेशन झालेले आहे बुधवारी. अतिशय महत्त्वाचे असे 3 स्टेशन, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट. हे असे एक्सिलेटर ठेवले सगळीकडे. मस्त एकदम असा आरामदायक प्रवास आहे. ते जास्त असं शिड्या वगैरे चढावं लागत नाही. लिफ्ट आणि ॲक्सिलेटरचाच प्रवास जास्त. हे आता मंडईकडे चाललो आहे आपण. हे फ्रूटची दुकानं आहे सगळी अशी, आणि इकडे देवाची सामाने मिळतात सगळी. हॅलो, आता आहे ना पुण्यामध्ये आहे ना अजून एक 3 स्टेशन नवीन चालू झालेलं आहे. म्हणजे पिंपरी टू डायरेक्ट स्वारगेटपर्यंत आहे ना मेट्रो ट्रेन जाते. त्यातले 3 स्टेशन आहे ना भुयारी आहे. हा डेक्कनचा आहे ना मेट्रो स्टेशनची एंट्री आहे. इकडनं आता आपण जातो आहे. लिफ्ट बघूया कसं. चला, आपली एंट्री होते आता. अरे ह्या साईडने बनणार आहे. खुलजा सेम अशी डेक्कनला एंट्री आहे. एकदम अँटिक बांधलेलं आहे. आता आहे ना नवीन 3 स्टेशन जे चालू झालेले आहे ना, स्वारगेट, मंडई आणि मला वाटतं बुधवार पेठ, हे खूप डिफिकल्ट होते. म्हणजे आहे ना इथल्या लोकांना असं वाटत होतं की हे अशक्य गोष्ट आहे. कारण की या 3 स्टेशनाच्या बाहेर आहे ना उभं राहायला पण जागा नसते. गाडी घेऊन जाणं तर सोडून द्या तुम्ही, उभं राहायला पण जागा नसते. आणि या लोकांनी आहे ना मुठा नदीच्या खालून आहे ना एकदम पूर्ण रहदारीच्या एरियामध्ये आहे ना असे 3 स्टेशन बांधलेले आहे भुयारी. पाहूया कसं. तिकीट खिडकीकडे चाललो आहे, राईट मारलं तर. आणि ही समोर आहे ना अशी मुठा नदी आहे, तुम्हाला दाखवतो बघा. ही अशी पूर्ण आहे ना वाहते बघा नदी. तिकडं छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन आहे, आणि ही अशी मुठा नदी पूर्ण. आणि त्याच्या पुढे सिव्हिल कोर्ट आहे. सिव्हिल कोर्टला आहे ना मेट्रो चेंज करून मग आपल्याला स्वारगेटला जावं लागेल. बघूया कसं. मेट्रो स्टेशन आहे ना एवढे छान बनले ना या लोकांनी. इथं गर्दी नाही, काय नाही, एकदम पिकनिकला आल्यासारखं वाटतं एकदम. बघा दाखवतं कसं असं शांत, गर्दी नाही, काय नाही, एकदम म्हणजे फिरायला पण मस्त वाटतं. आपलं कार्ड आहे, असं दाखवलं की लाईट पेटते. ओके, इकडनं जायचं होतं. हे असं HDFCने कार्ड दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये पैसे जमा करायचे आणि पाहाल तेवढा मेट्रोमध्ये तुम्ही फिरू शकता. असं सुटसुटीत आहे मेट्रो स्टेशन डेक्कन. असं सगळं हे असं मेट्रो स्टेशन आहे डेक्कन. आणि इथून आपण जाणार आहोत स्वारगेटला. आपली गाडी येत आहे, ही जाणार आहे सिव्हिल कोर्टपर्यंत. तिकडनं आपल्याला वेगळी मेट्रो पकडावं लागेल. अशी आता आपला अंडरग्राऊंडच प्रवास चालू होणार आहे. असा रूट आहे पिंपरीवरनं सिव्हिल कोर्टपर्यंतच होती पहिले. आता हे 3 नवीन स्टेशन झाले. कसबा पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट, हे असे 3 स्टेशन झालेले आहे. अशी येते अंडरग्राऊंड गाडी. हे तर स्वारगेटला जाणार आहे, गर्दी येते. कसं उघड, हे असे दरवाजे उघड. चला आतमध्ये चाललो आहे आपण पण. आता आपण आहे ना कसबा पेठेमध्ये आहोत. इथं आलं, आता बाहेर पडतो आहे. हे असं स्टेशन. हे आहे ना कसबा मेट्रो स्टेशन आहे. आणि इथं जर तुम्ही उतरलात ना तर दगडूशेठ हलवाई, कसबा गणपती, लक्ष्मी रोड,
असे सगळे टुरिस्ट स्पॉट आहे ना, तुम्ही चालत फिरू शकता. जर पहिले यायचं बोललं ना तर माणसं पुणे स्टेशनला यायचे, दगडूशेठ हलवाई गणपतीपर्यंत यायचे आणि तिकडे गर्दी आणि ट्रॅफिक बघून आहे ना पळून जायचे. म्हणजे त्यांना काय पुण्याचं काय कळायचं नाही, कारण की उभं राहायला पण जागा नाही. आणि अशा ठिकाणी आहे ना हे असे 3 स्टेशन बांधलेले, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट. तर आता आहे ना पुण्यामध्ये तुम्ही आहे ना इझिली फिरू शकता. फक्त पुण्यावरनं मेट्रो पकडायची आणि प्रत्येक स्टेशनाला जिथं जिथं टुरिस्ट पॉईंट आहे, जसं दगडूशेठ, शनिवार वाडा आहे, शिवमहल आहे, केळकर म्युझियम आहे, बरंच काय, पर्वती आहे, हे सगळं आहे ना तुम्ही चालत फिरू शकता. आणि ह्याच्या आधी कसं गाडी असेल काही असेल तरी आहे ना इथं पार्किंगचं आणि खूप म्हणजे एवढं त्रासदायक आहे ना, म्हणजे येऊसं वाटायचं नाही, गर्दी 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 असायची. पण आता आहे ना एकदम इझी झालं आहे. थोडं बघूया बाहेरचं आहे ना, आपण कसबा पेठ फिरूया, मग कसं वाटतं बघूया. जुने आहे ना वाडे अजून आहे शिवकालीन, लोकांनी अजून तोडले नाही. एवढं मेट्रो स्टेशनाच्या समोर आहे, पण ह्याला काय धक्का नाही लागला अजून. हे असं असं आणि हे मेट्रो स्टेशन बघा असं आहे, पण त्या वाड्यांना जरा पण धक्का नाही लागला. मेट्रोमुळे ना ही घरं आणि दुकानं आहे ना असे बंद पडलेले, हे जायला रस्ताच नाही आहे. हे असं शिवकालीन आहे सगळं, 300-400 वर्षापूर्वीचे असे वाडे आहे. कसे वाडे आहे ना जुने, अजूनही लोक राहतात आहे. काही असे रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेले आणि अजून काही लोकांनी ठाम मांडून असं आहे या वाड्यांमध्ये राहतात बिंदास. पडलं बिडलं काय म्हणजे टेन्शन नाही आहे. आणि असं सगळं रहदारीमधून आता इथं 50 मीटर कसबा स्टेशन आहे. आता परत कसब्यावरून आपण आहे ना मंडईला जातो. मंडईचा प्रवास पाहूया कसा. कसबा मेट्रो स्टेशनला उतरलात ना तुम्हाला शनिवार वाडा जवळ पडेल, कसबा गणपती जवळ पडेल, दगडूशेठ हलवाई गणपती जवळ पडेल. त्याच्या पुढे जर मंडईला गेलात ना तर तुम्हाला केळकर म्युझियम आणि लक्ष्मी रोड आणि मार्केट असं सगळं जवळ पडेल. पाहूया आता मी चाललो आहे मंडईला. मंडईचा प्रवास दाखवतो तुम्हाला कसा आहे. नवीन घरात गेलं की कसं ते सिमेंटचा वगैरे वास येतो, कलरचा वगैरे, तो सुगंध अजून येतो आहे. रविवारी चालू झाले, मी शुक्रवारी आलो आहे, पण ते नवीन असल्यामुळे आहे ना तो सुगंध येतोच आहे सगळीकडे. हे अंडरग्राऊंड आहे ना त्यामुळे ॲक्सिलेटर भरपूर ठेवले या लोकांनी. हे असं किती उंच आहे अशा पद्धतीने. खूप हे 3 स्टेशन आहे ना ऐतिहासिक बनलेले आहेत. कसबा पेठ, मंडई, स्वारगेट आणि डेक्कन आणि पुणे स्टेशन यांना का महत्त्व माहिती आहे का? बाहेर गेलात ना, आता अशी रहदारी आहे ना, तुम्ही एकदा अटकलात ना 1-1 तास आहे ना अटकून जाल. म्हणजे स्वारगेटवरून पुण्याला जायचं आहे, ती शेअर रिक्षा बसमध्ये रांगेत लावा आणि ते ट्रॅफिक 1-1 तास. आता स्वारगेटवरून तुम्ही 5-10 मिनटामध्ये आरामात पुणे स्टेशनला जाऊ शकता, डेक्कनला येऊ शकता. म्हणजे मेन स्पॉट आहे ना, कनेक्टिव्हिटी केलेली आहे, त्यामुळे ना ह्या स्टेशनांना खूप महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही आता इझिली 15-20 मिनटात कुठेही जाऊ शकता. जर बाहेर जर गेलात, जरी रिक्षा पकडली किंवा बस पकडली, काही असलं, किती जरी आपल्याकडे पैसा असला ना तरी 1-1.5 तास तुम्ही पकडूनच चालायचं, इकडे तिकडे जायचं. आणि ती गर्दी नकोशी वाटते एकदम. म्हणजे माणसांना उभं राहायला पण जागा नाही, अशा ठिकाणी आहे प्रवास करावा लागतो आपल्याला. त्यामुळे या मेट्रो स्टेशनला आहे ना खूप महत्त्व आलेलं आहे. आली आपली मेट्रो स्वारगेटकडे जाणारी. ते मेट्रोमध्ये हे असं आहे, मंडईचं आहे ना असं आहे मंडई स्टेशन. हे आहे मंडई मेट्रो स्टेशन. आणि इथून आहे ना महात्मा ज्योतिबा फुले मंडई, ते बघा दिसते का? आपल्याला थोडं फिरून जावं लागेल इकडनं. असं इथून असं फिरून लेफ्ट साईड मारलं की मंडई आहे. पाहूया कसं आहे तिथं. पेठ आहे ना मार्केट हब आहे. जी पण आर्थिक उलाढाल आहे ना सगळी इकडनंच होते त्या पेठांमधून. जे जुनं पुणं आहे ना हे भाऊ त्याच्यामधनं. आणि मग हे बाहेर सगळं पसरलेलं आहे. असं बघायला गेलं ना, पुणं बोललं ना जुनं, हे पेठे सगळे आहे ना, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, हे सगळं जुनं आहे. जी पण पैशाची जी काय उलाढाल होते, आर्थिक उलाढाल, ती ह्या एरियातनंच होते. आणि लोक बाहेर राहतात, इथं पैसा कमवायला येतात. असं आहे. ह्या अशा रहदारीच्या एरियामध्ये आहे ना मेट्रो बांधलेली आहे. खूप जिकरीचं काम आहे, अजून काम चालूच आहे मेट्रोचं.
पण हा असा एरिया आहे सगळा. म्हणजे इकडनं स्कूटी जरी काढायची बोलली ना तरी कसरत आहे. कार तर दिसतच नाही बघा इकडे सगळं असं. हा मार्केट एरिया आहे सगळा. स्कूटी आणि रिक्षाच दिसतील तुम्हाला. कारवाले घुसतच नाही, म्हणजे घाबरतात ते लोक यायलाच इकडं असं. अशा एरियामध्ये अंडरग्राऊंड आहे ना मेट्रो बांधलेली आहे, त्यामुळे सुखसोयी मस्त झाल्या इकडच्या लोकांना, राहणाऱ्यांना वगैरे असं. एवढं सगळे चालतच येतात शक्यतो. आता इथं वाहनतळ आहे. त्या वाहनतळामध्ये जायचं बोललं तरी जिकरीचं आहे एकदम. म्हणजे गाडी काढायची बोलली ना तरी कसरत करून घेऊन यावं लागतं इकडे. बघा तुम्हाला एवढ्या वेळा एक तरी कार दिसते का बघा. फक्त रिक्षा आणि स्कूटी आणि चालणारी माणसं असं, अशी रहदारी आहे इथं. हे आता मंडईकडे चाललो आहे आपण. हे फ्रूटची दुकानं आहे सगळी अशी, आणि इकडे देवाची सामानं मिळतात सगळी. अगरबत्ती वगैरे सगळं धार्मिक साहित्य इथं, फ्रूटचं इथं. आणि ही वरती मंडई आहे. म्हणजे मंडई म्हणजे सगळं भाजी मार्केट वगैरे. इकडे बरेच लांबून लांबून लोक येतात भाज्या घ्यायला. स्वस्त मिळतं थोडं. जसं मार्केट यार्ड कसं आहे त्या पद्धतीनंच छोटंफार आहे, पण चांगलं आहे. ही अशी मंडई आहे. मंडईमध्ये आता प्रवेश करतो आपण, बघूया कसं आहे. इकडं 100% तुम्हाला ताजाच भाजीपाला मिळेल एकदम. आणि असं शिळं वगैरे काय नाही. सकाळी आलं संध्याकाळपर्यंत विकून हे लोक मोकळे होतात. डायरेक्ट गावातनं येतात भाज्या इथे. थोडं तुम्ही लेट आलात तर स्वस्त पण मिळेल असं इथं. असं रताळा 40 रुपये अर्धा. मुंबईला मी गोदरेजमध्ये जेव्हा पाहिलं तर 180 रुपये अर्धा रताळा. लिंबूचे कसे वाटे लावले. एकदा आलं ना की आठवड्याभराचा बाजार घेतात लोक असं. 7 दिवसाच्या भाज्या घ्यायच्या असेल तर इथे एंट्री मारायची. खूप छान आहे. हे इम्पॉर्टंट बघा भाज्या ठेवतात अशा. महात्मा फुल्यांचा पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले पुण्यामध्ये प्रस्थ आहे एकदम. मेट्रोच्या बाहेर बघा मंडईच्या हे असे लाकडी साहित्य मिळतं. कंदील, टोकऱ्या, झाडू, चटाई, असं शिड्या. हा फ्रूटवाला आहे ना, ड्रायफ्रूटवाला बघून घ्या, मसालावाला. ह्याचे आहे ना यूट्यूबमध्ये आहे ना व्हिडिओ भरपूर असतात. यूट्यूबवाले वगैरे आहे ना व्हिडिओ टाकतात वगैरे भरपूर. आणि आहे ना थांबा मी तुम्हाला सांगतो का, यूट्यूबमध्ये आहे ना ड्रायफ्रूट आहे ना एवढे स्वस्त दाखवतो ना. असे 400 रुपये मखाना वगैरे ते, म्हणजे सगळ्या अर्ध्या किमतीमध्ये प्राईस वगैरे दाखवतो. आणि आपण लांबून प्रवास करून आल्याच्या नंतर आहे ना इथं रेट काहीतरी वेगळेच असतात त्याचे. आणि मग त्याला विचारलं ना तर म्हणतो भाववाढ झाली. अरे म्हटलं 400ची भाववाढ डायरेक्ट 1200 अशी एका हप्त्यात अशी कशी काय वाढ होते. हो बोलतो. म्हणजे असं हे यूट्यूबच्या माध्यमात नाही ना काय काय दुकानदार आहे ना फसवतात. तसं तो हा दुकान आहे ॲक्च्युली गुजराती, पण 50 वर्ष झाले तो धंदा करतो इकडे. प्युअर मराठी बोलतो, पण ते लक्षात नाही आलं लगेच एकदम. तर असे फसवणूक झालेली आहे माझी. काय घेतलं नाही त्याच्याकडे, पण आलं की मग ते बदाम दे खायला, अंजीर दे, फ्रीमध्ये वगैरे देतो. मग माणूस कसं लाजतो थोडंसं तरी घेऊया असं वाटतं त्याला. हे असं आहे त्याचा प्रकार. आता आपण आहे ना स्वारगेटच्या दिशेने चाललो. पहिलं कसं कसबा पेठ पाहिलं, मंडई पाहिलं, आता लास्ट स्टेशन स्वारगेट. स्वारगेटवरून डायरेक्ट डेक्कनला. भविष्यामध्ये आहे ना ह्या स्टेशनांचा उपयोग आहे ना खूप जबरदस्त होणार आहे इकडच्या लोकांना. इथं क्राऊड आहे ना भरपूर आहे, आणि बाहेरची लोकं वगैरे पण भरपूर येतात. त्यामुळे आहे ना गजबजलेला एरिया. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आहे ना इथून अशा आहे ना लोकल ट्रेन कशा भरून जातात तसे मेट्रो भरून जातील असा माझा अंदाज आहे. स्वारगेटला कनेक्टिव्हिटी दिली आहे ना हे खूप उत्तम केलेलं आहे. कारण की आहे ना ज्या आपण बस आहे ना महाराष्ट्रातनं, हैदराबाद, कुठूनही म्हणजे स्टेटमधनं बाहेरनं वगैरे ज्या बसेस येतात ना, लष्करी बसेस वगैरे, शिवनेरी वगैरे, सगळ्यांचं स्टेशन आहे ना, बसवाल्यांचं स्टेशन आहे ना स्वारगेट आहे. आणि स्वारगेटला उतरला माणूस आणि मेट्रोमध्ये बसला ना तर त्याला जिथं जायचं तिथं तो आपल्या घरी जाऊ शकतो. ही एक चांगली सुविधा आहे त्यांची. नवीन आलेल्या माणसांनी स्वारगेटला ना थोडं सावध राहायचं. म्हणजे समजून जावं, म्हणजे काय पण होऊ शकतं तिथं.
चोऱ्यांचं वगैरे प्रमाण थोडं जास्त आहे, त्यामुळे जो कोण नवीन येत असेल ना त्याने थोडं सावध राहिलेलं सांग, बस बाकी काय. आता आपण ना स्वारगेटच्या दिशेने जात आहोत. आली आहे ट्रेन, शेवटचं स्टेशन आहे. आता आपण मंडईमध्ये आहे. अरे बापरे, पुढे गेली. ॲक्च्युली आहे ना इथं तीनच डबे दिलेले आहे, त्यामुळे आहे ना प्रॉब्लेम होता. आता मी धावतो आहे, हे तर आहे ना मुंबईसारख्या ठिकाणी 6 डबे आहे, तर 3 डब्यांमध्येच सगळे लोक ॲडजस्ट करून घेतो. हे असं आलो मेट्रोकडे आपण. आता हा असा दरवाजा उघडतो आणि हे अशी एंट्री मारायची आतमध्ये. भुयारी मेट्रोमधून आहे ना प्रवास करताना काय एवढी मजा येत नाही. नुसतं ते अंधारातनं गाडी जाते. फक्त आपल्याला जिथं पोचायचं आहे तिथपर्यंत पोचलं तेवढं ठीक आहे, बाकी असं बाहेरचं काय दिसत नाही, त्यामुळे एवढं काय असं मजा नाही येत. तरी ठीक आहे, प्रवास छान होतो, थंडगार वगैरे, AC वगैरे असतं. स्वारगेट मेट्रो स्टेशनला पोचलेलो आहे आपण. आता बाहेर पडतो आहे, बाहेरचं वातावरण दाखवतो कसं आहे तुम्हाला. हे असे ॲक्सिलेटर ठेवले सगळीकडे, मस्त एकदम असं आरामदायक प्रवास आहे. ते जास्त असं शिड्या वगैरे चढावं लागत नाही, लिफ्ट आणि ॲक्सिलेटरचाच प्रवास जास्त. ॲक्सिलेटरची टेक्नॉलॉजी आहे ना खूप चांगली वाटते, कारण की आहे ना मी आतापर्यंत जेवढा मी प्रवास केला आहे ना इथं मेट्रोमधून वगैरे, तर ॲक्सिलेटर कधी बंद नाही पडत. आता तुम्ही मॉलमध्ये वगैरे गेलात ना, एखाद्या वेळी असे बंद झालेले असतात, मग ते असं चालत जावा. पण इकडं मेट्रो स्टेशनचे ॲक्सिलेटर एकदाही बंद नाही पडले, भरपूर वेळा प्रवास केला. तर हे खूप छान आहे वाटतं, ॲक्सिलेटर चांगल्या टेक्नॉलॉजीचं आहे एकदम. अशी मेट्रो स्टेशन आहे, मंडई, स्वारगेट, डेक्कन आणि ह्या साईडला स्वारगेट आहे. असं हे स्वारगेट स्टेशन. आणि आता आपण बाहेर पडलो आहे आणि ही अशी रहदारी, हा ब्रिज आहे. ब्रिज खालून अशा बसेस वगैरे जातात आणि त्या साईडला आहे ना बस डेपो आहे आणि हे लोकल बस जातात ना ते आहे. आणि ही अशी सगळी रहदारी आहे. हा पण नुसता गजबजलेला एरिया आहे इकडे. इथं फिरायचं म्हणजे सावधतेने फिरावं लागतं जरा असं असं. आणि हा स्वारगेट स्टेशन. आता आपण चाललो आहे स्वारगेट स्टेशनाकडे परत. हे लास्ट स्टेशन आहे, स्वारगेट टू पिंपरी. पुण्यामध्ये असे नवीन 3 स्टेशन झालेले आहे भुयारी. अतिशय महत्त्वाचे असे 3 स्टेशन, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट, हे तुम्हाला दाखवले. कसे वाटले? जर आवडले तर शेअर अँड लाईक. थँक्यू.